आपल्या संगमनेरचे मंत्री, माजी मंत्री, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही. ज्यांचं कर्तृत्व काही सांगण्यासारखंच नाही तर काय बोलायचं. एखादा तरी उद्योग आणला त्यांनी. या तालुक्यातल्या अकोला संगमनेरच्या तरुणांना रोजगार मिळाला का? नाकारदेपणा ज्यांच्या आयुष्यामध्ये रक्तात भिडलेला आहे, ज्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, अशा सगळ्या लोकांचा बंदोबस्त 13 तारखेला आपण मताच्या रूपाने करणार. मंत्रिमंडळातील माझे सहकारी दादा भुसे साहेब, आपले उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडे, व्यासपीठावर सगळे मला क्षमा करतील, कारण माननीय मुख्यमंत्र्यांना पुढच्या सभेला जायचं असल्यामुळे पुन्हा या ठिकाणी सर्व उपस्थित तालुक्यातून, अकोला तालुक्यातून, संगमनेरमधून आलेले सर्व माझे या ठिकाणी कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र, आपण सर्वजण आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय सदाशिवराव लोखंडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याच्या संकल्पनेतून संकल्प करून या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. आणि त्यासाठी आज मुद्दामून राज्याचे मुख्यमंत्री आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी आपल्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो, त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. मित्रो, कालच देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची नगरला सभा झाली आणि या सभेमध्ये संबोधन करताना देशाच्या सुरक्षेबद्दल त्यांनी चिंतन केलं. ते अतिशय गांभीर्यपूर्वक आहे. देशाच्या जनतेप्रती त्यांची असणारी भावना, देशाच्या सुरक्षतेबद्दल त्यांच्या मनामध्ये असणारी भावना, तमाम देशाच्या शेवटच्या नागरिकाला त्याच्या जीवनामध्ये आपल्याला बदल करता आला पाहिजे. अविरतपणे 10 वर्षामध्ये एकही सुट्टी त्यांनी घेतली नाही. केवळ आणि केवळ आपल्या देशाच्या देशवासियांकरता त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. असा विश्वनेता म्हणून आदरणीय प्रधानमंत्री एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्या विरोधी पक्षाकडे कुठला कार्यक्रम नाही, कुठली दिशा नाही. उद्या या 27 पक्षाची जी बोर्ड बांधलेली आहे त्यांचा प्रधानमंत्री कोण त्यांना विचारलं, त्यांना नाव सांगता येत नाही. ते म्हणतात निवडणूक झाली, आम्ही निवडणुकीनंतर सगळे एकत्र बसू, आम्ही एकामेकाचे कपडे फाडू आणि मग तुम्हाला उमेदवारी जाहीर करू. तर म्हणजे आज कालच्या सभेमध्ये आदरणीय मोदी साहेबांनी मुंबईच्या 26/11च्या घटनेबद्दल, मुंबईच्या घटनेमध्ये काँग्रेस पक्षाने ज्या शंका व्यक्त केलेल्या आहेत, मुळातच त्या शंका उपस्थित करून त्या हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या निरपराध नागरिकांचा त्यांनी अपमान केलेला आहे. जे आमचे पोलीस जवान शहीद झालेत, जे अधिकारी शहीद झालेत, साळसकर असतील, आमटे असतील, या सगळ्या शहीदांचा अपमान त्यांनी केलेला आहे. आणि मग काँग्रेस पक्षानं, ज्या महाविकास आघाडीचा प्रमुख पक्ष आहे, त्यांनी खरं या जनतेची माफी मागितली पाहिजे. अशा प्रकारची मागणी निमित्ताने मी करणार आहे. आणि म्हणून ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक कामं उभी राहिली, विकासाची मंदिर उभी राहिली, जनमानसाकरता त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी मोठ्या योजना जाहीर झाल्या, अंमलबजावणी सुरू आहे. आणि म्हणूनच सगळ्या जगानं आदरणीय मोदी साहेबांना विश्वनेता म्हणून त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे, मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला रामाच्या जन्माबद्दल शंका उपस्थित करणारी काँग्रेस पक्ष, देशाच्या अस्मितेबद्दल
सातत्यानं आतंकवादाला पाठीशी घालणारा काँग्रेस पक्ष, ज्यांच्या काळामध्ये अतिरेक्याच्या कारवाई ते थांबवू शकले नाहीत, देशामध्ये प्रचंड घुसखोरी झाली, देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला, दुर्दैवानं तोच काँग्रेस पक्ष आज अन्य विरोधी पक्षाची मोड बांधून या ठिकाणी आज लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं चाललेला आहे. आणि म्हणून फक्त आणि फक्त आदरणीय मोदी साहेबांच्या द्वेषापोटी फक्त एकच इंडिया गाडीचं काम सुरू आहे. एका बाजूला कोविडमध्ये तुम्हाला आपल्याला लस दिली, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, शिंदेसाहेब साक्षीदार आहेत, त्यांनी घोषणा केली होती की आमच्या राज्यामध्ये नागरिकांसाठी मी 6,500 कोटी रुपये लसीकरणासाठी राखून ठेवलेत. मला तुम्हाला विचारायचं, कोणत्या इथे बसणाऱ्या नागरिकाला उद्धव ठाकरेकडून मिळालेली लस मिळाली का? मिळाली का? हो का नाही? मग उद्धव ठाकरे होते, शरद पवार होते, शेवटी आदरणीय मोदी साहेबांना निर्णय करावा लागला आणि 100% लसीकरण या 130 कोटी जनतेचं फक्त आणि फक्त मोदी साहेबांमुळे शक्य झालं. आणि हेच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना शेवटी मोदी साहेबांनी दिलेली लस घ्यावी लागली, हे त्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे. आज ज्यांनी आपल्याला या ठिकाणी जगण्याचं साधन दिलं, 80% जनतेला मोफत धान्य दिलं, आपण कोणाला मतदान करणार आहात? मतदान कोणाला करणार आहात आपण? ज्यांनी सत्तेच्यासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला मुठपाती दिली, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी जाहीरपणे अपमान करतात, त्यांच्या मांडीला उद्धव ठाकरे बसतात. हिंदुत्वाबद्दल स्टॅलिन तामिळनाडूचे मुख्यमंत्र्याचा मुलगा बोलतोय, त्याला जाब विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरेमध्ये नाही आहे. आणि त्यामुळे त्यांचं पोकळ हिंदुत्व आहे. फक्त सत्तेसाठी लाचारून राज्यामध्ये येणे प्रकारे सत्ता टिकवण्याचं काम त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून जिथे हिंदुत्वाची चढवड होते, हिंदुत्व यावेळी धोक्यात येतं, त्यावेळी खऱ्या अर्थानं मला आपल्याला सांगितलं पाहिजे, खरं शिलेदार म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांनी तो झेंडा हातात घेतला भगवा आणि हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी ते बाहेर पडले. म्हणून आज मित्र आपण त्यासाठी आपण सुरक्षित आहोत. आणि म्हणून या निमित्तानं मला फार आपल्याला सांगायचं नाही, आपल्या संगमनेरचे मंत्री, माजी मंत्री, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही, ती आज वेळ नाही आहे. त्यांचं कर्तृत्व काही सांगण्यासारखंच नाही, तर काय बोलायचं. जिल्ह्यामध्ये संगमनेरमध्ये एखादा तरी उद्योग आणला त्यांनी? या तालुक्यातल्या अकोला संगमनेरच्या तरुणांना रोजगार मिळाला का? मग अशा नाकारत्या माणसाबद्दल आपण बोलून वेळ घ्यायचा का? एकच काम आपल्याला करायचं आहे, हे सगळे जे बोल घेवडे आहेत, नाकारतेपणा ज्यांच्या आयुष्यामध्ये रक्तात भिडलेला आहे, ज्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, अशा सगळ्या लोकांचा बंदोबस्त 13 तारखेला आपण मताच्या रूपाने करणार आहोत. आणि यांचे नेते शरद पवार सांगतात की मी आता देशाला विरोधी पक्षाला पर्याय देतो. किती माणसं उभे केले? 10 फक्त उमेदवार उभे केले आणि त्याच्यामध्ये एकही निवडून येणार नाही अशी स्थिती आहे. अशा लोकांच्या बाबतीमध्ये एकच निर्णय आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, माननीय अजितदादा असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला या राज्यामध्ये आणि विशेष करून आपल्या जिल्ह्यामध्ये दोन्ही जागा महायुतीच्या निवडून आल्या पाहिजे, हा संकल्प आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून सदाशिवराव लोखंडेंनी निळवंड्यासाठी काम केलं, अनेक विकासाची कामं उभी केली. आणि म्हणून आज पुन्हा एकदा धनुष्य बाणावर आपण बटन दाबा, लोखंडे साहेबांना मतदान करा. लोखंडे साहेबांना मत हे कोणाला मत आहे? मोदी साहेबांना मतदान आहे. त्यासाठी आपण हे पुण्याचं काम 13 तारखेला करा. आणि
जेवढे नाकारतेपणा आहे, जेवढे नाकारते लोक आहे आपल्यामध्ये, त्या सगळ्या नाकारते लोकांना घरी बसवा अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पॉवर्ड बाय यशवंतनगर. आपलं हक्काचं घर बांधा. प्रशस्त सिमेंट रोड, वीज कनेक्शन, स्ट्रीट लाईट, पाण्याची पाईपलाईन, गार्डन, ड्रेनेज लाईन अशा अनेक अम्युनिटीजने सुसज्ज असलेली नेवासा फाटा येथील एकमेव स्कीम. आपल्या यशवंतनगर मध्ये कलेक्टर NI 44 प्लॉट्स व रो हाऊस उपलब्ध, तसेच होम व प्लॉट लोन उपलब्ध. आमचा पत्ता सेंट जोसेफ स्कूल शेजारी नेवासा फाटा. आजच संपर्क करा. श्री अभिजित अष्टेकर 8855075140. श्री कैलास करंडे 8805559333. श्री किशोर भगे 9404039007.